मित्रांनो, तुम्ही इन्कम टॅक्स देता, जीएसटी पण देता, पण कधी तुम्ही त्या शुगर टॅक्स बद्दल ऐकलंय का? हो मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे 2026 पासून दुबई एक असा टॅक्स लावतोय जो तुमच्या थेट आता आरोग्याशी जोडला जाईल. चला डिटेल सांगतो. आतापर्यंत दुबई आणि संपूर्ण युएई मध्ये कोणताही पर्सनल इन्कम टॅक्सच नव्हता आणि अजून पण नाहीये. पण आता 2026 पासून दुबईमध्ये एक नवीन टॅक्स आणतायत. त्याचं नाव दिलंय त्यांनी शुगर टॅक्स, म्हणजे साखर कर. दुबई सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की नागरिक निरोगी राहावेत आणि त्यासाठी ते एक एक्झाम्पल सेट करत आहेत. आता हा शुगर टॅक्स कसा लागू होईल क्विकली मी समजून घेऊया. जर तुम्ही दुबईमध्ये एखादं सॉफ्ट ड्रिंक घेतलं आणि त्या पेयामध्ये 100 ml मध्ये 5 ते 8 ग्रॅम साखर असेल तर 0.79 डिरॅम प्रति लिटर टॅक्स लागेल. जर त्या पेयामध्ये जे 100 ml असेल तर त्याच्यामध्ये समजा 8 ग्रॅम पेक्षा जास्त साखर असेल तर 1 दिरहॅम पेक्षा जास्त टॅक्स लागेल. आणि जर त्या 100 ml च्या बॉटलमध्ये 5 ग्रॅम पेक्षा कमी साखर असेल तर ते पेय टॅक्स फ्री असेल. म्हणजेच नॅचरल स्वीटनेस असलेली पेय सुद्धा आता टॅक्स फ्री असतील. म्हणजेच दुबई एक स्पष्ट संदेश देते की हेल्दी राहा, नाहीतर जादा टॅक्स भरा. आता खरोखरच एक हेल्दी टॅक्स मॉडेल आहे का जो लोकांना चुकीच्या सवयीपासून दूर ठेवेल? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये हे लागू झालं पाहिजे का? असं तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? प्लीज खाली सांगा. कारण भारतामध्ये डायबिटीजचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. खूप सारे लोक त्याची शिकार बांधतात, लोकांची लाईफस्टाईल चेंज होते. तर भारतामध्ये हा करी हवा का असं ज्यांना वाटतं त्यांनी खाली शुगर टॅक्स असा मेसेज करायला विसरू नका.